आणि तुमच्या माणसाच्या आणि महाडची पोहोचणे 50% नुकसान 15 मिनिटात पोहोचले असते तर आपल्याला त्यांचं कमी हे करता आलं असतं. मला नाही ऐका ना, मला फक्त त्यांनी किती वाजता फोन लावला आणि आपली माणगावची ॲम्ब्युलन्स किती वाजता पोहोचली ह्याचं तुम्ही मला लेखी द्या, मग मी बघते काय त्याचं करायचं. मला लेखी द्या आणि जेवढ्या जबाबदारीने मला आता उत्तर देत आहे तेवढ्या जबाबदारीने त्या माणसाकडनं जे फायर ब्रिगेडचं चालवणारं होतं किंवा इथं त्यांच्यासोबत जे आलेले होते त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या. मी तेवढी मुभा आम्ही सगळे तुम्हाला देतो. चला की त्यांचा 1:14 फोन आला, आपली माणगावची फायर ब्रिगेड इथं किती वाजता पोहोचली. कसं आहे माहिती आहे, ऐका आहे बघा, झालं ते काय आपल्या हातातलं नाही. शॉर्ट सर्किट झालं, दुर्दैव आहे, पण ते झाल्यानंतर आपल्याला जी यंत्रणा मिळालेली आहे ती जर आपण लोकांपर्यंत नाही पोहोचवली तर त्या यंत्रणेचा काहीच फायदा नाही. आणि आणि नाही नाही आणि नाही 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 आणि नाही नाही सीओ हा माणगाव नाही नाही, माझा गैरसमज नाही. मी फार जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मी रात्री मला पहिला फोन ज्या वेळेला आला ना 1:30 वाजता तेव्हापासून मी कोऑर्डिनेट करत होती. तुमची फायर ब्रिगेड पोहोचत नाही व्हायला हे केलं. माझा सकाळी 3:45 वाजता शेवटचा फोन झालाय काकांना. त्याच्यानंतर माझा सकाळी 7 वाजता फोन झाला जेव्हा इथली लोक सगळे आर्मी जाऊन निघाली होती त्यावेळेला. मी पण तेवढंच रात्रभर जागी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मी कधी खोटी हे करणार नाही. हे पहिलं इन्सिडेंट नाहीये. माणगावच्या डम्पिंग ग्राउंडला ज्या वेळेला आग लागलेली होती तेव्हा पण फायर ब्रिगेड पोहोचायला उशीर झाला होता. मी का कळकळीने बोलते, ती फायर ब्रिगेड सर्वात इक्विप्ड आहे आणि ती आणायला मी काय केलेलं आहे माझं मला माहिती. तेवढ्या पद्धतीची फायर ब्रिगेड महाड, मुरुड किंवा रोहा किंवा श्रीवर्धन सोडा ती तेवढी पेण आणि पनवेलमध्ये पण नाहीये. मग त्याचा जर माझ्या इथल्या लोकांना जिथं अडचण येते तिथं फायदा होत नसेल, मग ही एवढी लोक 50-100 लोक खोटं बोलतात का. माती आणि मी तुम्हाला खरं सांगू, मी तुम्हाला खरं सांगते, मला रिस्पेक्टची ह्या क्षणाला काहीच नाही पडली. मला रिस्पेक्टची ह्याला काहीच नाही पडलेली. माझं म्हणणं आहे की आपली जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती वेळेवर पोहोचली नाही यांचं किमान 40-50% नुकसान आपण होऊ शकलो असतो. एवढीच त्याच्या मागची भूमिका आहे. जे त्यांचं झालेलं आहे त्याचं काय पुढचं हे आहे ते आपलं करावंच लागणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण हे नुकसान भरपाई असणार आहे. नुकसान थांबवता आलं असतं हे वेगळं आहे. स्वतःचं दुकान नजरेसमोर जळणं आणि बघणं आणि तिथं यंत्रणा न पोहोचणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यांनी पण पचवून घेणं. मला तुम्ही फक्त त्यांचा फोन किती वाजता आला आणि तुमची यंत्रणा किती वाजता पोहोचली हे तुम्ही लेखी मला सांगा. नशीब ताई की व्हायची आली ना तर इकडं पण जबरदस्त दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.